एंड ऑफ सीझन सेल, 60% ऑफ, अप टू 80% ऑफ, सेल सेल सेल, असा सेल आणि अप टू 80% 60% असं ऐकलं, वाचलं, पाहिलं की नकळतच आपण त्या वस्तू विकत घेतो. आपल्याला आवडत असतात म्हणून आपण त्या विकत घेतो. आपल्याला गरज आहे का, आपल्याला पाहिजे आहे का, याचा काहीच विचार त्यावेळेला होत नाही आणि अशा अनेक वस्तू आपण घेतो, आपल्याला त्यात आनंदही मिळत असतो. खरंच गरज असते का? तुम्ही म्हणाल आमच्याकडे पैसा आहे, आम्हाला आवड आहे, आम्हाला छान वाटतं म्हणून आम्ही घेतो. हरकतच नाही. काहीच हरकत नाही सगळं घ्यायला. पण या सगळ्या गोष्टींचा आपल्यावरती परिणाम होतो. आपल्या शारीरिक गोष्टींवरती परिणाम होतो, मानसिक आणि आर्थिक तिन्ही घटकांवरती याचा परिणाम होत असतो आणि हा परिणाम फार काही सकारात्मक नसतो. आणि म्हणून आता एक नवीन कन्सेप्ट येते, ती जुनीच आहे खरं तर, पण ती नव्याने पॅकेज करून येते आहे, ती आहे मिनिमलिस्टिक. कमीत कमी वस्तूंमध्ये, कमीत कमी गोष्टींमध्ये जास्तीत जास्त आनंद मिळवायचा. याची गरज आहे का? आपण हे समजून घेऊया या व्हिडिओमध्ये. मी डॉक्टर अपर्णा अष्टपुत्रे आपल्याशाच याविषयी संवाद साधणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण समजून घेऊ की आपण वस्तू का विकत घेतो. म्हणजे आपल्याला गरज आहे का नाही हा विचारच येत नाही. आवडली वस्तू विकत घेतो. सगळ्यात पहिलं आहे की सध्याचं जे जग आहे ना, ते ॲडव्हर्टायझिंगचं आहे. इतकं आपल्यावरती हॅमर केलं जातं, इतकं आपल्याला सतत सांगितलं जातं की हे खूप गरजेचं आहे, हे तुम्ही घेतलं पाहिजे, हे तुमच्याकडे असलंच पाहिजे. हे इतकं सांगितलं जातं की आपल्यालाही तसंच वाटायला लागतं की हो, हे खूप गरजेचं आहे. बरं, हरकत नाही, कधी कधी गरजेचंही असतं आणि आपण ते विकत घेतो. पण आपण त्याचा वापर करतो का? अशा अनेक गोष्टी आपल्या घरामध्ये असतात की ज्या आपण वापरत नाही, आपल्याला आवडल्या आहेत म्हणून आपण घेतो. यातनं एक एक वृत्ती तयार होते, ज्याला आम्ही म्हणतो होल्डिंग. वस्तू घ्यायच्या आणि त्या साठवून ठेवायचा पॉझेसिव्हनेस जो आहे ना, तो इथे आपल्याला दिसतो. वस्तू घ्यायच्या आणि ठेवायच्या आणि त्यांच्यावरती माझ्याकडे आहे ही जी भावना आहे ही खूप जास्त प्रबळ होते. यातनं बऱ्याचदा एन्झायटी पण निर्माण होते, कारण इतक्या वस्तू घेतलेल्या असतात की बऱ्याचदा वस्तू घेतलेल्या ठेवण्यासाठी पण एक वस्तू घ्यावी लागते आणि मग त्या कुठे ठेवलेल्या आहेत त्या नेमकी ऐन वेळेला आपल्याला आठवत नाही आणि वस्तू घरात आहे आणि ती आपल्याला सापडत नाही, ह्याचा ताण अजून वेगळा होतो. त्यामुळे जितक्या जास्त वस्तू असतील तितकं मॅनेजमेंट आपल्याला जास्त करावं लागणार आहे. मॅनेजमेंट जेवढं जास्त तेवढी माझी ऊर्जा त्याच्यामध्ये लागणार आहे, खूप जास्त ऊर्जा मला लागणार आहे. माझ्याकडे कमीत कमी गोष्टी जर असतील तर माझी ऊर्जा त्यांना मॅनेज करण्यामध्ये कमीत कमी खर्च होणार आहे आणि तीच एनर्जी मी दुसरीकडे वापरू शकते. आणि म्हणूनच आपल्या एक लक्षात येत आहे का की आपण जितक्या जास्त वस्तू विकत घेत जातोय, सतत विकत घेतोय, त्यातनं आपलं प्रेशर वाढतंय की या वस्तू नीट ठेवायच्या आहेत, जेव्हा पाहिजे मला सापडल्या पाहिजेत. मग ऑर्गनायझर्स आपण विकत घेतो, कोणाला तरी मदतीला घेतो की ऑर्गनाईज करून ठेवूया. या सगळ्याचं प्रेशर इतकं जास्त असतं आणि हे प्रेशर खरंच घेण्याची गरज आहे का? मला असं वाटतं गरज नाहीये. आपण कमीत कमी वस्तूंमध्ये ना जास्तीत जास्त आनंद मिळवू शकतो. आता कमी आणि जास्त ही खूप सब्जेक्टिव्ह टर्म आहे. माझ्यासाठी जे कमी आहे ते तुमच्यासाठी जास्त असेल, तुमच्यासाठी जर जास्त माझ्यासाठी कमी असेल. मग आपण काय करायचं की आपल्यासाठीच्या ज्या आपल्या गरजा आहेत आणि आपल्या इच्छा आहेत त्या आपण लिहून काढायच्या आहेत. कारण गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत, इच्छा पूर्ण झाल्याच पाहिजेत असं काही कंपल्शन नाहीये. मग माझ्याकडे ज्या वस्तू आहेत, जे मी खरेदी करते, ते गरजेमध्ये येते का इच्छेमध्ये येते, हे मला क्लिअर होणार आहे. दर काही आठवड्यांनी किंवा महिन्यांनी मी घर आवरायला काढलं पाहिजे, ज्याने काय होईल की माझ्याकडे काय आहे आणि ते कुठे ठेवलेलं आहे हे मला कळेल. म्हणजे मग एखादी वस्तू डबल डबल घेतली जाणार नाही. अनेकदा असं होतं की आपण वस्तू आवडली म्हणून घेतो आणि नंतर आपल्या लक्षात येतं की अरे हे तर माझ्याकडे होतं. म्हणून आपल्याला आता मिनिमलिस्टिक कडे जायचं आहे, कमीत कमी मध्ये आनंदी राहायचं आहे. ही जी सगळी ऊर्जा आपण इथे खर्च करतो आहे ती वाचणार आहे. ती कुठे वापरायची आहे? तर नात्यांमध्ये आपण ती वापरूया. बघा, स्क्रोल करताना कितीतरी वेळ आपण घालवतो, ऑनलाईन शॉपिंग करताना किती वेळ घालवतो, ऑफलाईन शॉपिंगमध्ये वेळ घालवतो. तोच वेळ आणि तीच एनर्जी मी नात्याला सुदृढ करण्यासाठी, त्याच्यामध्ये पॉझिटिव्हिटी आणण्यासाठी, आनंद आणण्यासाठी काही करू शकते का? कारण त्याच्यासाठी हे सगळं केल्यामुळे त्याच्यासाठी मला माझ्याकडे एनर्जीच राहत नाही. मी इतकी प्रेशराईज असते की मला ते करताच येत नाही. म्हणून नात्यांमध्ये आपण इन्व्हेस्ट करूया. आणि दुसरं जे आहे, अनुभवांमध्ये इन्व्हेस्ट करूया. वेगवेगळे अनुभव आपण घेऊया, जे हेल्दी अनुभव आहेत ते सगळे आपण घेऊया. शॉपिंगचा एकच अनुभव कितीदा घेणार? वस्तू वेगवेगळ्या आहेत, अनुभव तोच आहे. त्यामुळे वेगवेगळे अनुभव घेऊयात, व्हॉलेंटिअरिंग करूयात, कोणाची मदत करूयात, फिरायला जाऊयात, पायी फिरायला जाऊयात, ज्यांनी आपली हेल्थ पण चांगली होणार आहे.
म्हणजे यातनं साध्य काय होणार आहे, मी जर कमीत कमी वस्तूत आनंदी राहण्याचा प्रयत्न केला आणि तसं करायला मी शिकले तर 3 गोष्टी होणार आहेत. एक, माझं आर्थिक जे गणित आहे ते चांगलं राहणार, ते सुदृढ राहणार. म्हणजे आपण असं म्हणू की फायनान्शियल हेल्थ जी आहे ती चांगली राहणार आहे. दुसरं, माझी फिजिकल हेल्थ चांगली राहणार आहे, कारण ह्या वस्तूमध्ये ते खरेदी करणं, ते नीट ठेवणं ह्याच्यामध्ये एनर्जी जाते. ती मी कुठेतरी व्यायामामध्ये अजून चांगल्या गोष्टींमध्ये वापरू शकते. आणि तिसरी, माझी सायकोलॉजिकल हेल्थ पण चांगली राहणार आहे. कारण खूप वस्तू जेव्हा असतात त्यात खूप जास्त प्रेशर असतं, खूप जास्त ऑब्सेशन असतं, ते आपलं सगळं कमी होईल आणि कमीत कमी वस्तू आपण आनंदी राहूया. आपण या वर्षाच्या आता शेवटी येतो आहे, तर आपण सगळ्यांनी एक संकल्प करूया की आपण पुढच्या वर्षात या वर्षीपेक्षा कमीत कमी वस्तू खरेदी करूया आणि आहे त्या कमीत कमी वस्तूत जगण्याचा आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करूया. आणि शेवटी काय करायचं आहे, व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे.